खंबाटा कामगारांचे पैसे खासदार विनायक राऊत यांच्या भारतीय कामगार सेनेने बुडवले, या कामगारांना देशोधडीला लावले असा आरोप आमदार नितेश राणे यांनी आज येथे केला। येथील प्रहार भवनमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली। श्री राणे म्हणाले, खंबाटा एव्हिएशन या कंपनीमधील 1673 कामगारांना तिसऱ्या टप्प्यातील 2000 रुपये पगारवाढ मंजूर झाली होती। ती मिळाली असती तर या कामगारांना एकूण 4,01,52,000 रुपयांचा फायदा झाला असता, पण ही पगारवाढ देण्याची गरज नाही असे विनायक राऊत यांनी भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून लिहून दिले। त्याचा पुरावा लवकरच आम्ही सर्वांसमोर आणणार आहोत। ज्या क्षणाची आम्ही सगळेजण म्हणजे खंबाटाच्या प्रत्येक कामगार, मी स्वतः, राज्याचे मुख्यमंत्री साहेब असतील, अंजली दमाने मॅडम असतील, किरण पावसकरजी असतील, आम्ही सगळेजण ज्या क्षणाची वाट पाहत होतो की खंबाटामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा जो मुख्य आरोपी आहे विनायक राऊत, त्यांनी कधीतरी ह्या विषयावर भाष्य करावं, आणि तो क्षण 2 दिवसा अगोदर रत्नागिरीमध्ये पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आला आणि त्यांनी उल्लेख केला की बाबा ॲग्रीमेंटवर महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेची पण सही आहे, म्हणून त्या गोष्टीची बाजू मांडण्यासाठी, त्या बाजू मांडण्याच्या निमित्ताने सांगेल की हो आमची सही आहे, ॲग्रीमेंटच्या पगारवाढीवर आमची सही आहे, की बाबा कामगारांचे पगारवाढ झाले पाहिजे ह्याच्यासाठी आमची सही त्याच्यावर निश्चित पद्धतीने आहे। पण मुख्य प्रश्न विनायक राऊतांनी आम्हाला उत्तर द्यावं किंवा कामगारांना तरी उत्तर द्यावं। अगर नितेश राणेला उत्तर द्यायचं नसेल तर ते शेवटचा टप्पा पगाराचा हा तुम्ही नेमकं का थांबवला? भारतीय कामगार सेना ही मान्यताप्राप्त युनियन आहे। आमच्या आग्रह खातीर आमच्याच माध्यमातून आज ही केस कोर्टामध्ये गेलेली आहे। आम्ही मॅनेजमेंट सगळ्या लोकांना कोर्टामध्ये घेतलेलं आहे। तर याबद्दल विनायक राऊतांनी उत्तर द्यावं की पगाराचा शेवटचा जो टप्पा आहे तो विनायक राऊतांनी पत्र देऊन का थांबवला, आणि ते पत्र लवकरच आम्ही ह्या महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर दाखवणार आहोत। या सगळ्या बाबतीमध्ये पण विनायक राऊतांनी उत्तर द्यावं की नेमकं कामगारांचे पैसे त्यांनी जे खाल्ले होते ते मराठी कामगारांचे पैसे ते कधी देणार, जेणेकरून त्यांना न्याय भेटेल। नाहीतर येणाऱ्या ह्या 21 दिवसाच्या प्रचारामध्ये खंबाटाचे कामगार तर उतरणारच आहेत जाब विचारण्यासाठी। त्याचबरोबर मी किरण पावसकरजींना पण विनंती करणार आहे आणि अंजली दामानेजींना पण विनंती करणार आहे की ह्याबद्दल ह्या अशा उमेदवाराला जो भ्रष्टाचार करून गरीब कामगारांचे पैसे लुटतो त्याला जनतेने निवडून देऊ नये असं आवाहन मी ह्या निमित्ताने आम्ही सगळेजण करणार आहोत।